नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग ह्या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत असतात. अर्जुन आणि सायली हे सगळं वरून बघत असतात. चैतन्य लगेच म्हणतो, ओ मिस्टर अँड मिसेस सुभेदार, एकमेकांकडे बघत काय बसलायत? या आता खाली या लगेच. मग अर्जुन आणि सायली खाली येतात. कल्पना त्यांची आरती करते. रविराज म्हणतो, ते सगळं जाऊ दे, पण आता अर्जुन सुभेदार हे मला गोष्ट सांगा की तुमची जी 1 आठवड्यापासून केस चालू होती की सायली अर्जुनच्या रूपात आणि अर्जुन सायलीच्या, त्या केसचा निकाल काय लागला? अर्जुन सांगतो, नक्कीच सांगतो मी. तिकडे तराजू बांधलेला असतो. अर्जुन सगळी भांडी एक एक करून एका तराजूत टाकतो आणि म्हणतो की मला माफ करा, मी तुम्हाला असं म्हटलं की तुमची कामं खूप सोपी असतात. तुम्ही मल्टीटास्किंग करू शकता म्हणून मी एवढं जग जिंकू शकतो. तुम्ही घर बांधून ठेवता म्हणून आम्ही एकत्र राहिलोय आणि मी सगळ्यांसमोर ह्यासाठी माफी मागतो. सायली म्हणते, चुकले तर मी पण आहे. आणि ती फाईल्सचा ढिगारा घेऊन आलेली असते. तुम्ही घराची जबाबदारी घेताय पैशाच्या वाटेने. तुम्ही घर फक्त चालवत नाही आहात, ऑफिसमध्ये सुद्धा लोकांना कामं दिली आहेत तुम्ही, त्याच्यामुळे त्यांच्या चुली जळत आहेत आणि दारात आलेल्या लोकांना न्याय मिळवून देत आहे. मग अर्जुन आणि सायली मिळून केक कापतात आणि एकमेकांना केक भरवतात. दुसऱ्या दिवशी आपण बघतो की सायली तिच्या कामांना सुरुवात करते, म्हणजेच किचनच्या. ती गरमागरम पोहे बनवते आणि ती सगळ्यांना येऊन वाढत असते. अर्जुन म्हणतो, मला ऑफिसला जायला उशीर झाला, मी निघतो पटकन. सायली म्हणते, नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही हं. पण अर्जुनमध्ये एक बदल झालेला असतो. सायली जेव्हा सगळ्यांना पोहे वाढत असते त्यावेळी तो स्वतःहून जाऊन प्रत्येकाची प्लेट भरतो आणि त्यांना पोहे वाढतो. कल्पना म्हणते, अहो काही म्हणा, ह्यांच्या या छोट्याशा खेळामुळे माझी तपश्चर्या पणाला आली. एवढी वर्ष मी विचार करत होते की अर्जुन आणि अश्विनला काहीतरी घरातल्या कामांची सवय व्हायला पाहिजे, थोडी तरी त्यांनी मदत केली पाहिजे. ती आता ह्या निमित्ताने अर्जुनला लागली. नंतर आपल्याला दाखवतात की सचिन साक्षीच्या घरात बसलेला असतो शांतपणे. साक्षी आली हे बघताच तो एकदम घाबरतो आणि दचकून राहतो. साक्षी म्हणते, घाबरलास तू मला? घाबरलास आणि हसायला लागते आणि नंतर एकदम सिरियस आवाजात म्हणते, घाबरायलाच पाहिजेस. तू मला नेहमी घाबरायलाच पाहिजेस, कारण तुझं इकडे तिकडे इकडे तिकडे कुठे लक्ष गेलं, कोणती दुसरी मुलगी आवडायला लागली ना, तर तिला तर मी मारूनच टाकेन, माहिती आहे ना तुला. सचिन हे सगळं ऐकून जाम घाबरतो. परत साक्षी असते आणि म्हणते, अरे मस्करी करते रे, असा तुझा चेहरा बघून आहे ना तू खूपच क्यूट दिसतोस. सचिन म्हणतो, मग आज काय आपण प्लॅन करायचं आहे? असं आपण डिनरला जाऊया का बाहेर कुठेतरी, की तुला त्या दिवशीसारखं पार्टीला कुठे जायचं आहे? साक्षी म्हणते, नाही नाही, आज तर मी घरीच आहे. सचिन म्हणतो, मग त्या दिवशी तू कुठे गेली होतीस पार्टीला? साक्षी म्हणते, हायवेच्या जवळ एक रेस्टॉरंट आहे, तिकडे गेले होते. सचिन म्हणतो, मग तू पार्टीला गेली होतीस तर तुझ्या बॅगेत चाकू कसा काय? नंतर आपल्याला दाखवतात की सायली सुमन आणि प्रतिमाच्या खोलीत जाते. प्रतिमा तिला एक पायात घालायला पैंजण देते, जे एकाच पायात घालायचं असतं. गरोदर बायकांसाठी असतं ते, खास नजर लागू नये यासाठी. सुमन म्हणते, वहिनी हे किती छान आहे हो, हे कधी मला दाखवलं नाही तुम्ही, पण हे मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. सायली म्हणते, कुठे बघितल्यासारखं वाटतंय? सुमन म्हणते, मला जेव्हा ह्याने किडनॅप केलं होतं त्यावेळी एक कोणती तरी मुलगी आली होती, तिच्या पायात हे ब्रेसलेट होतं. मला असं वाटतंय की ती मुलगीच होती. सायली म्हणते, अरे बापरे, हे ब्रेसलेट तर प्रियाच्या पायात होतं, म्हणजे ही जात असणार. नागराजचा रात्री बेरात्री ह्याला तिला फोन यायचा हे तर मला माहीतच होतं, म्हणजे ती सुमनच्या किडनॅपिंगमध्ये पण इन्व्हॉल्व आहे. इकडे साक्षी सचिनला सारवासारव करते आणि म्हणते की अरे, तुला माहिती आहे ना आता जग किती अनसेफ आहे, म्हणून मी माझ्या सुरक्षितेसाठी तो चाकू ठेवते. सचिन म्हणतो, पण तो चाकू कशाला ठेवतेस तू? मी असतो ना नेहमी तुझ्यासोबत, तुला घाबरायची काही गरज आहे? साक्षी शेवटी म्हणते, ठीक आहे, मी तो चाकू माझ्या मैत्रिणीला देऊन टाकते, मग तर झालं. सचिन म्हणतो, ठीक आहे. तो बघतो की अस्मिताचे खूप मिस कॉल आलेले असतात त्याला. नंतर आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाते आणि ती सगळा घडलेला प्रकार सांगते. अर्जुन म्हणतो, एक काम कर, तू माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चल, मग इपत काय बोलतो का बघूया. इकडे सचिन शेवटी अस्मिताला फोन करतो
अस्मिता त्याला सांगते, "अरे, हा सगळा प्रकार जो घडला त्याने मी खूप घाबरून गेले होते आणि त्यात ती बाई होती. एक बाई बाईच्या जीवावर कशी उठू शकते?" सचिन म्हणतो, "बाई होती? म्हणजे नक्की काय घडलं?" मग ती सांगते, की सायलीने तिला पकडलं होतं त्या बाईला आणि त्याच्यावरून सायलीला लक्षात आलं, की तो पुरुष नसून बाईच होती. कारण तिचे हात आणि तिचे डोळे बाईसारखेच होते, एकदम घारे डोळे. सचिनच्या हे लक्षात येतं, की साक्षीचे डोळेसुद्धा घारे आहेत. त्याच्या मनात पाल येते. ती म्हणते, की खरोखरच साक्षीने अस्मितावर हल्ला केला असेल का? त्याचं अस्मिताशी बोलणं सगळं साक्षी दाराआडून ऐकत असते. सचिन म्हणतो, "अस्मी, एक काम कर, आपण भेटूया का? म्हणजे तू मला भेटशील का?" अस्मिता म्हणते, "हो, मी नक्की भेटेन." सचिन फोन ठेवतो, पण त्याच्या लक्षात येतं, की जर साक्षी एवढी भयानक आहे तर तिच्यापासून लांबच राहायला हवं आणि हे सगळं प्रकरण शांतपणे हे करायला हवं. कारण सॅममधली साक्षी कधी बाहेर येईल हे सांगू शकत नाही. तिला डिवचून चालणार नाही आता. नंतर आपल्याला दाखवतात, की अर्जुन आणि सायली महिपातला सांगतात, की "आम्ही रमेशला कोठडीत घेतलं आहे. तो कधीही तोंड उघडेल त्याच्या आधी तू आम्हाला सांग, की त्याचा ह्या सगळ्या अपघातामध्ये काय वाटा होता." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की रमेश कोर्टात उभा असतो. अर्जुन त्याला प्रश्न विचारतो, की "तो जो ट्रक अपघाताचा होता तो तुमच्या कंपनीचा होता का?" रमेश म्हणतो, "हो." "आणि तो ट्रक तुम्ही त्या दिवशी रात्री कोणासाठी पुरवला होता?" रमेश म्हणतो, "नागराज किल्लेदाराला पुरवला होता." नागराजला हे पटतच नाही, की खरोखर रमेशने हे सगळं बोललेलं आहे. नंतर आपल्याला दाखवतात, की नागराज अर्जुनला आणि सायलीला म्हणतो, की "कोणत्या गोष्टीचं सूड उगवताय? काय केलंय मी?" सायली म्हणते, "सूड उगवत नाहीये. तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळते. बस एवढंच." मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा.